श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान देवादिदेव महादेवांची पूजा सेवा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी नेमकी कधी आहे, त्याचबरोबर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. पूजा त्याचबरोबर तळी कशी भरावी, महात्म्य, त्याच महत्व आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती त्याचबरोबर खंडोबा रायांचं पुत्र भगवान कार्तिकेय, माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या इतर नावाने ओळखले जातात. हे भगवान शंकराचे एक दुसरे रूप मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केल्यामुळे मार्तंड भैरवांची विशेष कृपा ही आपल्यावरती राहत असते. जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने जल्लोषाने आयोजित केला जातो. या निमित्ताने खंडोबा देवांना हळद, फळे, भाजीपाला अर्पण केला जातो. येथे जत्रा ही भरवली जाते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिथीला सांजेला घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि देव मुटके पूर्णाचे 5 दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळावं. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या आणि औक्षण करावं. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालावा. चाफ्याची फुलं देवांना अर्पण करावी. घटावर फुलांची माळ लावावी. दिवा प्रज्वलित करून देवांना ओवाळावं. पूर्णाचा नैवेद्य सोबतच बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांदा, दही, भात, लिंबू, गाजर इत्यादींचा नैवेद्य दाखवावा. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुलाचार असतो. त्यामुळे घरोघरी तळी उचलतात. तामणामध्ये भंडारा भरून त्यावर 5 विड्याची पानं, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे आणि मधोमध भंडारा खोबरेवाटी ठेवावी. 5 मुलं किंवा पुरुषांना बोलून घट उचलावा. 3 वेळा एळकोट म्हणून तळी उचलावी. त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बोधली प्रज्वलित करावी. या दिवशी मार्तंड भैरव आणि सूर्यांची विशेष पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला नमस्कार केला जातो. यावेळी शिवाचे दान केले जाते, म्हणजे शिवलिंगाची पूजा ध्यान केले जाते, म्हणजे शिवलिंगाचं पूजन केलं जातं, ज्यामध्ये दूध किंवा गंगाजल अर्पण केलं जातं. देवांना चंपा फुले अर्पण करण्याची या दिवशी पद्धत आहे. या दिवशी जमिनीवरती झोपण्याचेही महत्व आहे. असे देखील मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते, समस्या दूर करते आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी आणते. चंपाषष्ठीची संबंधित विषय विविध मत प्रवाह अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता 2025 मध्ये हा उत्सव 26 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे. षष्ठी तिथी सुरुवात ही 25 नोव्हेंबरला रात्री 10:55 सुरू होईल आणि 27 नोव्हेंबरला पहाटे 10:55 सुरू होईल आणि 27 नोव्हेंबरला पहाटे 12:01 चालेल. चंपाषष्ठीचा उत्सव हा 6 दिवस चालतो, जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो. भक्त नग्नपाय खंडोबा मंदिरात जाऊन पूजा करतात. हा दिवसाचं व्रत आहे, ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते. भक्त पूर्ण निष्ठेने 6 दिवस उपवास करतात. दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या समोर तेलाचा दिवा, नंदादीप लावून आरती केली जाते. या दरम्यान अनेक ठिकाणी
ठिकाणी खंडोबाला ओम खंडोबा मारुद्राय नम या मंत्राचा 108 वेळा जप देखील केला जातो। तुम्ही या मंत्राचा जप जो आहे तर तो करू शकता किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही मंदिरात आपण हा जप करू शकता। मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर मग घरातच पूजा विधी करण्याचा शुभ मुहूर्त हा 6 ते 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत असणार आहे। तर आता कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पुराणानुसार मल्ल आणि मन हे 2 राक्षस ब्रह्मदेवांकडून अमर तत्वाचे वरदान मिळून पृथ्वीवरती आणि देवलोकात विध्वंस माचत होते आणि देवतांनी प्रार्थना केल्यावरती भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा रायांचं रूप धारण केलं। हळदीने लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांची 6 दिवस लढले आणि षष्टीला मल्लांचा वध झाला। तर मनीने क्षमा मागितल्या आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला। मनीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो, म्हणून सर्व खंडोबा मंदिरामध्ये मनीची मूर्ती स्थापित केली जाते। हा विजय चांगल्या दृष्टीवरती मिळवण्याचा प्रतीक आहे, ज्यामुळे चंपाषष्ठी ही साजरी केली जाते। आता या दिवशी आपल्याला चंपाषष्ठीला कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे। पण सर्वांनाच माहीतच असेल की खंडोबाचा जे वाहन आहे किंवा साथीदार हा कुत्रा असतो। लोक परंपरेनुसार भगवान खंडोबाचं वाहन घोडा असला तरी त्याच्या निष्ठावान साथीदार कुत्रा मानला जातो। खंडोबा जिथे जिथे जात असते तिथे त्यांच्यासोबत कुत्रा हा जात असतो म्हणतात। म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्रा पाहणे किंवा त्याला काहीतरी खायला देणे हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। कुत्रा हा निष्ठा, संरक्षणत्व आणि सतर्कता याचं प्रतीक आहे। घराचा हा रक्षक असतो, त्यामुळे खंडोबाच्या युद्धातील विजयाची कथा, निष्ठा, संरक्षण यामुळे कुत्र्याला या दिवशी जास्त प्रमाणामध्ये मान सन्मान दिला जातो। तर या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला खाऊ घालायचा आहे। तर आता हा उपाय नैवेद्य कशा पद्धतीने खाऊ घालायचा आहे बघा। कारण की आपण खूप कष्ट मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला काही वेळा मिळत नाही। अनेक प्रकारची लोक जे आहेत तर ते आपल्याला त्रास देतात। मुलांच्या अनेक प्रकारचे संकट जे आहेत तर ते वाढतात किंवा दारिद्र्य असतं ते आपलं संपतच नाही किंवा अनेक प्रकारच्या आपल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर त्या सुद्धा असतात, त्या कधी कधी पूर्ण होत नाही। आपण ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे किंवा याला तुम्ही एक सेवा देखील म्हणू शकता, तर ही सेवा तुम्हाला करायची आहे। तुमच्या आजूबाजूला जर संपूर्ण काळ्या कलरचा डॉगी असेल तिथे तुम्हाला हा उपाय केला तरी चालेल, पण नसेल काळ्या कलरचा तर मग जो कोणता तुम्हाला डॉगी दिसला त्याला तुम्हाला हा एक पदार्थ जो आहे तर तो खाण्यासाठी द्यायचा आहे। आता कोणता पदार्थ तुम्हाला द्यायचा आहे बघा। सकाळी टाइम असेल तर सकाळी करू शकता, संध्याकाळी टाइम असेल तर संध्याकाळी करू शकता। यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एक नैवेद्य बनवून घ्यायचा आहे। नैवेद्य करत असताना बाजरीची भाकरी जर शक्य असेल तर ती तयार करा किंवा बाजरीची भाकरी तयार करणं शक्य नसेल तर मग चपाती केली तरीही चालते, हरकत नाही। पण प्रयत्न करा की बाजरीची भाकरी तुम्ही तयार कराल। त्यानंतर आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीवरती जे आपण वांग्याचं भरीत तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला थोडंसं ठेवायचं आहे। वांग्याचं भरीत तुम्ही केलेलं नसेल मग तुम्ही संध्याकाळी वगैरे करणार असाल तर फक्त बाजरीची भाकरी किंवा जी
तुम्ही चपाती तयार केलेली आहे तर ती घ्यायची, त्यावरती थोडासा गोळ किंवा साखर ठेवायचा। त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे डॉगी असतात तिथे जायचं आहे आणि डॉगीला तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे। शक्य असेल बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते कुत्र्याला खाऊ घालायचं आहे। पण काही शक्य नसेल बाजरीची भाकरी, त्यावरती तुम्हाला थोडंसं गुळ किंवा साखर ठेवून हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घाला आणि त्यानंतर तिथे भगवान खंडोबारायांचा तुम्हाला स्मरण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघायचा आहे। शक्य असेल तर थोडासा भंडारा तुम्हाला त्या डॉगीला लावायचा आहे, परंतु काळजी घ्यायची आहे कारण की जे रस्त्यावरचे डॉगी असतात तर ते आपल्याला चावण्याची भीती असते। काळजी घेऊन उपाय करण्याचा प्रयत्न करा। आपल्या देवघरामध्ये जर खंडोबा महाराजांचा टाक असेल तर खंडोबा महाराजांना उद्याच्या दिवशी तरी निदान आपल्याला भंडारा अर्पण करायचा आहे, म्हणजे हळद अर्पण करायची आहे। कारण की हळद जी आहे तर ती खंडोबारायांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे। अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवताची सेवा जी आहे तर ती उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे। किंवा मल्हारी सप्तशतीचा पाठ सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता घरामध्ये। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा, सेवा करून बघा। चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।